आज आपण शिकणार आहोत इम्पोर्ट स्टेटमेंट इन पायथॉन. ओके. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? आपण व्हेरिएबल बघितले, त्यानंतर आपण फंक्शन पण बघितलेले आहेत. पण सपोज दॅट की आपल्याकडे काय आहे, मल्टिपल आपल्याकडे मॉड्यूल्स आहे. मॉड्यूल्स म्हणजे काय असतं की डॉट पी वाय फाईल्स आपल्याकडे आहे. आता जर माझ्याकडे मल्टिपल डॉट पी वाय फाईल असतील आणि मला काय करायचं आहे, एक फाईल मधला डेटा, ओके, किंवा एक फाईलमध्ये व्हेरिएबल आहे, फंक्शन आहे, ते काय करायचे आहे, मला दुसऱ्या फाईलमध्ये काय करायचे, एक्सपोर्ट करायचे. ओके, एक्सपोर्ट करायचे. तर ते मी कशा प्रकारे करू शकतो? एका फाईलमधला डेटा मी कशा प्रकारे यूज करू शकतो, किंवा एका फाईलमधले व्हेरिएबल किंवा फंक्शन मी कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो माझ्या दुसऱ्या डॉट पी वाय फाईलमध्ये, हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर बघा, आपण आधी बघू की इम्पोर्ट स्टेटमेंट काय असतं. तर इम्पोर्ट स्टेटमेंट इन पायथॉन इज यूज टू इन्क्लूड कोड फ्रॉम अदर मॉड्यूल्स इन टू युअर करंट प्रोग्राम. इट हेल्प्स इन रियुजिंग कोड, कीपिंग प्रोग्राम्स ऑर्गनाइज अँड इम्प्रूव्हिंग रिडेबिलिटी. याचा अर्थ काय असतो की दुसऱ्या फाईलमध्ये असलेला जो कोड आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या करंट मॉड्यूलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला यूज करायचा आहे. आता बघा, याचं रिअल लाईफ आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सपोज दॅट तुमच्याकडे काय आहे, एक टूल बॉक्स आहे. ओके, तुमच्याकडे काय एक टूल बॉक्स आहे. त्या टूल बॉक्स मध्ये काय आहे, तुमच्याकडे दोन कोणते तरी टूल्स आहेत. पण तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये एखादा नवीन टूल काय करायचा, ऍड करायचा आहे. बघा, नीड अ स्पेशल टूल. तर तुम्ही काय करणार, अनदर जो टूल बॉक्स आहे त्यामधून काय करणार, तुम्ही एक टूल बॉक्स काय घेणार, तुम्ही इम्पोर्ट करणार आणि त्याला काय करणार, तुमच्या टूल बॉक्स मध्ये काय करणार, त्याला ऍड करणार. ओके. आता जो तुमचा टूल बॉक्स आहे त्याच्यामध्ये किती टूल्स होतील, तर आधी होते टू, त्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्याला त्यामध्ये ऍड एक टूल केलेला आहे. तर आपल्याकडे फायनली किती टूल्स होतील, थ्री होतील. दोन तुमचे कोड, दोन तुमचे टूल, आणि एक काय असेल, एक तुम्ही दुसऱ्या टूल बॉक्स मधून घेतलेला टूल तुमच्याकडे असेल. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे एक मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलचं नाव आहे टेक्स्ट डॉट पी वाय. ओके, काय आहे मॉड्यूलचं नाव, टेक्स्ट डॉट पी वाय. या मॉड्यूलमध्ये काही व्हेरिएबल मी डिफाईन केलेले आहेत, जसे की एक्स, वाय आणि झेड. त्यानंतर मी दोन फंक्शन यामध्ये डिफाईन केलेले आहे, ऍड आणि एम्युएल म्हणजे मल्टिप्लिकेशन. हे दोन फंक्शन आहे. आता मला काय करायचं आहे, माझं मला दुसऱ्या फाईलमध्ये किंवा दुसऱ्या मॉड्यूलमध्ये त्याला ऍक्सेस करायचे आहे. तर मी त्याला दुसऱ्या फाईलमध्ये कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो, याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आहे फोर वेज. किती वेज आहे आपल्याकडे, फोर वेज आहे. तर फर्स्ट वे मध्ये आपण काय करतो, आपण पूर्ण मॉड्यूलला काय करतो, आपण इम्पोर्ट करतो. पूर्ण मॉड्यूलला काय करतो, इम्पोर्ट करतो. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूल करायचं आहे. कशा प्रकारे होईल, तर इम्पोर्ट टेक्स्ट म्हणून ते तुमचं मॉड्यूल काय होईल, इथे इम्पोर्ट होईल. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबलला ऍक्सेस करायचं आहे. तर व्हेरिएबलला कसं ऍक्सेस करायचं, तर त्याचा सिंटॅक्स आहे मॉड्यूल नेम डॉट व्हेरिएबल नेम. तर बघा, इथे तुम्ही कसं ऍक्सेस करणार त्याला, तुमचं जे मॉड्यूल आहे, कोणत्या मॉड्यूल मधून तुम्ही एक्स, वाय आणि झेड घेणार आहात, तर तुम्ही घेणार आहात टेक्स्ट डॉट पी वाय मधून. म्हणून तुम्ही काय केलं, इम्पोर्ट टेस्ट केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मॉड्यूल नेम म्हणजे टेक्स्ट आणि त्यानंतर डॉट करून तुमच्या व्हेरिएबलचं नेम. तसंच तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट डॉट वाय, त्याच्यानंतर टेस्ट डॉट झेड. अशा प्रकारे काय करू शकतो, आपण व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. ओके. त्यानंतर आपल्याला जर टेक्स्ट डॉट पी वाय चे फंक्शन ऍक्सेस करायचे असतील तर कशा प्रकारे करायचे, तर आधी आपण इम्पोर्ट टेस्ट केलेला आहे. आता बघा, याचा जो सिंटॅक्स आहे तो कशा प्रकारे आहे, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. तर तुम्हाला काय करावं लागेल, टेक्स्ट डॉट ऍड, आणि तुम्हाला यामध्ये अर्ग्युमेंट पास करावे लागतील. तुम्हाला इथे अर्ग्युमेंट पास करावे लागतील. त्यानंतर जर तुम्हाला एम्युएल फंक्शनला ऍक्सेस करायचं आहे, तर मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम, आणि यामध्ये तुम्हाला पॅरांथिसिस मध्ये अर्ग्युमेंट प्रोव्हाइड करावे लागतील. हा झालेला आहे आपला फर्स्ट टाइप. ओके, काय झालेला आहे आपला फर्स्ट टाइप. यामध्ये आपण काय करणार, पूर्णचा पूर्ण मॉड्यूल काय करणार, इम्पोर्ट करणार, आणि त्यानंतर व्हेरिएबल आणि फंक्शनला काय करणार, ऍक्सेस करणार. आपल्याला ऑलरेडी मी तुम्हाला सिंटॅक्स याचा प्रोव्हाइड केलेला आहे. सेकंड काय आहे आपल्याकडे वे, जसं बघा, जेव्हा जेव्हा आपण पूर्णचं पूर्ण मॉड्यूल इम्पोर्ट करतो त्यावेळेस आपण काय करू शकतो, पूर्ण व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो,
आणि पूर्ण फंक्शनला ऍक्सेस करू शकतो. पण मला सपोज दॅट फक्त एक्सची आवश्यकता आहे, मला काय फक्त एक्सची आवश्यकता आहे किंवा मला फक्त ऍडची आवश्यकता आहे. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनवॉन्टेड आहे. ओके. तर मला फक्त जर स्पेसिफिक थिंग जर इम्पोर्ट करायच्या असतील तर त्यासाठी मला काय करावं लागतं, तर माझा सिंटॅक्स काय आहे, फ्रॉम मोड्यूल नेम इम्पोर्ट आयटम नेम. ओके, आयटम्स नेम जे पण तुम्हाला आयटम्स काय करायचे इम्पोर्ट करायचे ते तुम्हाला लिहायचे. तर काय लिहायचं इथं, फ्रॉम टेस्ट, हे झालं तुमचं मॉड्यूल नेम. इम्पोर्ट मी आता काय काय इम्पोर्ट केलेलं आहे, एक्स, त्यानंतर वाय, आणि त्यानंतर मी इम्पोर्ट केलेलं आहे ऍड. ओके. तर जर मी प्रिंट एक्स केलं तर मला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. मी जर प्रिंट वाय केलं तर मला वाय ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर मी ऍड पण इम्पोर्ट केलेलं आहे त्यामुळे मला ऍड 2 3 केलं तर मला पण इथे फंक्शनचं आन्सर मिळेल 5. पण यामध्ये मी झेड इम्पोर्ट केलाय का, नाही. तर जर मी झेड प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर मला काय येणार, नेम एरर येणार. का बरं नेम एरर येणार, का कारण मी फक्त एक्स वाय आणि ऍड फंक्शनलाच काय केलंय, इम्पोर्ट केलाय. त्यासाठी मला काय करावं लागतं, फ्रॉम मॉड्यूल नेम इम्पोर्ट, जे पण आयटम्स तुम्हाला काय करायचे आहे इम्पोर्ट करायचे आहेत त्यांचे नाव तुम्हाला लिहायचं आहे सेपरेटेड बाय कॉमा. हा तुमचा काय आहे, सेकंड वे आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे काय थर्ड वे आहे. ओके, आपल्याकडे थर्ड वे आहे. आता जे फर्स्ट तुमचा वे आहे आणि थर्ड वे आहे यामध्ये फारसा डिफरन्स नाहीये. फक्त काय आहे बघा, आपण काय करतोय, जे मॉड्यूल आहे त्याला एक काय करतोय, एक निकनेम प्रोव्हाइड करतोय. आता हे निकनेम आपण का प्रोव्हाइड करतोय, कारण जर मॉड्यूलचं नाव तुमचं खूप मोठं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस ते मॉड्यूलचं नाव पूर्ण लिहावं लागेल. डॉट त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम लिहावं लागेल. त्याला शॉर्टकट मध्ये करण्यासाठी आपण काय करतो, त्याला ॲज अ अलाइज आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे त्याला एक टोकन नेम देतो, टोकन म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की एक दुसरं नाव आपण त्याला दिलेलं आहे. ओके. तर बघा आपण काय करायचं इथं, इम्पोर्ट मॉड्यूल ऍज अलाइज नेम. ओके, एक नाव दिलेलं आहे आपण त्याला. त्यानंतर बघा इम्पोर्ट टेस्ट ऍज टी. तर जो टेस्ट आहे त्याची जी लेंथ होती ती आधी मोठी होती त्यामुळे मला काय करावं लागायचं होतं, टेक्स्ट डॉट एक्स टेक्स्ट डॉट वाय. तर मी त्याला काय केलेलं आहे, आता एक नवीन नाव दिलंय, छोटं शॉर्ट नाम दिलेलं आहे. काय नाव आहे ते, टी. आता बघा यामध्ये फर्स्ट आणि थर्ड मध्ये फारसा चेंज नाही. जिथे तुम्ही टेस्ट लिहिलेला आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त टी लिहायचं आहे. तर बघा इथे ऍक्सेस व्हेरिएबल, तर अलाइस नेम डॉट व्हेरिएबल नेम. तर मी इथे लिहिलं प्रिंट टी डॉट एक्स, त्यानंतर प्रिंट टी डॉट वाय, त्यानंतर प्रिंट टी डॉट झेड, आणि त्यानंतर बघा इथे जर मला फंक्शनला ऍक्सेस करायचं असेल तर अलाइस नेम डॉट फंक्शन नेम. तर मला लिहावं लागेल टी डॉट ऍड, आणि यामध्ये मी लिहिलेलं आहे पॅरेंथेसिस मध्ये 2 3. ओके. त्यानंतर टी डॉट एम्युएल, आणि मी इथे लिहिलेलं आहे पॅरेंथेसिस मध्ये 5 2. आता बघा जो फोर्थ वे आहे माझ्याकडे, त्या फोर्थ वे मध्ये मी काय करतो, की मॉड्यूलमध्ये जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या गोष्टी माझ्या मॉड्यूलमध्ये असतील, टोटल किती गोष्टी आहेत आता, 3 व्हेरिएबल्स आहेत, आणि आणि काय आहे माझ्याकडे 2 काय आहे माझ्याकडे फंक्शन आहे. टोटल 5 आयटम्स माझ्या टेस्ट डॉट पी वाय मध्ये आहेत. तर त्यांना मी काय करणार, सगळ्यांना काय करणार, एकाच वेळी काय करणार, इम्पोर्ट करणार. कसं करायचं, तर सिम्पली आपल्याला काय करावं लागतं, फ्रॉम फ्रॉम मॉड्यूल नेम इम्पोर्ट इम्पोर्ट ऍस्ट्रिक. ओके, फ्रॉम मॉड्यूल नेम इम्पोर्ट ऍस्ट्रिक. तर तुम्हाला इथे काय लिहावं लागेल, फ्रॉम, इथे तुम्हाला लिहावं लागेल. ओके, इथे इथे तुम्हाला लिहावं लागेल, मी इथे लिहितो, तुम्हाला इथे लिहावं लागेल फ्रॉम फ्रॉम टेस्ट इम्पोर्ट, आणि तुम्हाला ऍस्ट्रिक साइन यूज करावं लागेल किंवा स्टार आपण त्याला म्हणू शकतो. ओके. तर तुम्हाला असं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर बघा आपण काय करू शकतो, एक्सला पण ऍक्सेस करू शकतो, वायला पण ऍक्सेस करू शकतो, झेडला पण ऍक्सेस करू शकतो, आणि ऍड फंक्शन आणि एमयूएल फंक्शनला पण ऍक्सेस करू शकतो. ओके. बघा इथे इथे मी शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेला आहे टाइप्स ऑफ इम्पोर्ट. फर्स्ट जो वे आहे त्यामध्ये आपण काय करतोय, पूर्ण मॉड्यूल काय करतोय, आपण इम्पोर्ट करतोय, इम्पोर्ट द इंटायर मॉड्यूल. आणि ऍक्सेस कसं करायचं त्याला, मॉड्यूल नेम डॉट मेंबर. आता बघा मेंबर म्हणजे काय, जर व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलचं नाव, आणि फंक्शन असेल तर फंक्शनचं नाव, आणि त्यामध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करायचे आहे. ओके. नॉन पॅरामीटर असेल तर आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाही.
त्यानंतर बघा सेकंड वे मध्ये आपण काय करतो, नेसेसरी थिंग्सला काय करतो आपण, इम्पोर्ट करत असतो. ओके, इम्पोर्ट करत असतो. काय करावं लागेल आपल्याला, फ्रॉम मॉड्यूल नेम इम्पोर्ट, इम्पोर्ट आणि जे पण तुम्हाला आयटम्स काय करायचे आहे, तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहे त्यांचे तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि ऍक्सेस कसे होतील, हे डायरेक्टली ऍक्सेस होतील. त्यानंतर बघा थर्ड वे काय आहे, इम्पोर्ट मॉड्यूल ऍज अलाइस. ओके, म्हणजे त्याला आपण अल्टरनेटिव्ह नाव दिलेलं आहे, पण ते नाव कसं असेल, शॉर्ट असेल, शॉर्ट अँड स्वीट. ओके, तर इम्पोर्ट द मॉड्यूल विथ शॉर्ट नेम आणि ऍक्सेस कसं होणार, तर अलाइस डॉट मेंबर असं ते ऍक्सेस होणार. त्यानंतर बघा आपल्याकडे काय आहे, आपल्याला पूर्णच्या पूर्ण गोष्टी आपल्याला काय करायच्या, मॉड्यूल मधून इम्पोर्ट करायच्या. कशा करायच्या, तर फ्रॉम मॉड्यूल इम्पोर्ट स्टार. म्हणजे तुमच्या टेस्टमध्ये, टेस्ट डॉट पी वाय मध्ये जे पण मेंबर असतील ते मेंबर काय होतील, इथे पूर्णचे पूर्ण काय होतील, इथे इम्पोर्ट होतील. इम्पोर्ट ऑल पब्लिक ऍटम फ्रॉम द मॉड्यूल, यांना आपण कसे करतो, ऍक्सेस डायरेक्टली करतो. पण ही गोष्ट कशी आहे, नॉट रिकमेंडेड आहे, नॉट रिकमेंडेड आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच फक्त तुम्ही काय करायचं, इम्पोर्ट करायचं. आता आपण यांना काय करणार आहे, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. तर बघा, मी काय केलेलं आहे, एक सेशन 14 नावाचं काय केलेलं आहे, एक फोल्डर क्रिएट केलेलं आहे आणि त्या फोल्डरमध्ये मी 5 मॉड्यूल्स क्रिएट केलेला आहे. एक टेक्स्ट डॉट पी वाय, त्यानंतर वे 1 डॉट पी वाय, त्यानंतर वे 2 डॉट पी वाय, त्यानंतर वे 3 डॉट पी वाय आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी, वे 4 डॉट पी वाय. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, टोटल 5 मॉड्यूल्स मी क्रिएट केलेलं आहे. मॉड्यूल्स म्हणजे काय असतं, तर तुमची डॉट पी वाय फाईल. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, की मी टेस्ट डॉट पी वाय मध्ये काहीतरी कोड लिहिलेला आहे. Okay. तर बघा इथे टेस्ट डॉट पी वाय तुम्हाला दिसत असेल, तर जो टेस्ट डॉट पी वाय आहे त्यामध्ये मी एक्स, वाय आणि झेड डिफाईन केलेला आहे. त्यानंतर 2 फंक्शन डिफाईन केलेला आहे, एक ऍड आणि एक मल्टिप्लिकेशन म्हणजे एमयूएल शॉर्ट फॉर्म मी लिहिलेला आहे. आता बघा आपण फर्स्ट वे बघणार आहोत. तर फर्स्ट वे साठी मी वे 1 काय करतो, इथे वे 1 फाईल मी इथे तुम्हाला दाखवतो. आता बघा यामध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण करणार आहोत इम्पोर्ट मॉड्यूल. आपण इथे करणार आहोत इम्पोर्ट मॉड्यूल. ओके, मॉड्यूलला इम्पोर्ट करणार आहोत आपण. तर त्याचा जो सिंटॅक्स असेल, ओके, त्याचा जो सिंटॅक्स असेल, तो सिंटॅक्स कसा असेल, तर सिंटॅक्स मी इथे लिहितो की इम्पोर्ट, इम्पोर्ट आणि त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, मॉड्यूल नेम. इम्पोर्ट आणि मॉड्यूल नेम. ओके, तर बघा कोणतं मॉड्यूल मला इम्पोर्ट करायचं आहे, तर मला टेस्ट हे मॉड्यूल काय करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे. त्यामुळे मी काय लिहिणार, इम्पोर्ट आणि त्यानंतर मी लिहिणार टेस्ट. ओके, ही आपली झालेली आहे फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये मी काय करणार, मला काय करायचं आहे, ऍक्सेस काय करायचे आहे, मला व्हेरिएबल ऍक्सेस करायचे आहे. व्हेरिएबल ऍक्सेस करायचे, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, मॉड्यूल नेम. फॉर्म्युला किंवा सिंटॅक्स आपण म्हणू शकतो, मॉड्यूल नेम डॉट व्हेरिएबल नेम. मॉड्यूल नेम डॉट व्हेरिएबल नेम. ओके, प्रिंट काय करणार, आपल्याला ते व्हेरिएबल फक्त डिस्प्ले करणार. तर मी इथे लिहिलेलं आहे प्रिंट, त्यानंतर माझ्या मॉड्यूलचं नाव बघा इथे फॉर्म्युल्यामध्ये बघा, मॉड्यूल नेम टेस्ट डॉट. आता आपल्याला कोणकोणते मॉड्यूल ऍक्सेस करायचे ते आपण ठरवू शकतो. आपण एक्स पण ऍक्सेस करू शकतो, वाय पण ऍक्सेस करू शकतो, झेड पण ऍक्सेस करू शकतो, ऍड पण ऍक्सेस करू शकतो आणि एमयूएल पण ऍक्सेस करू शकतो. ओके, व्हेरिएबल आपल्याकडे 3 आहे आणि आपल्याकडे ऍड आणि एमयूएल हे काय आहे, आपले फंक्शन आहे. व्हेरिएबल तिघी आपण ऍक्सेस करू शकतो. तर इथे काय लिहायचं, टेक्स्ट डॉट एक्स मी लिहिलेलं आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे, सेकंड व्हेरिएबलला ऍक्सेस करायचं आहे. तर सिम्पली काय करणार मी, मॉड्यूल नेम डॉट व्हेरिएबल नेम, त्यानंतर मॉड्यूल नेम डॉट व्हेरिएबल नेम, तर होणार टेक्स्ट डॉट झेड. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर आपल्याला कशाला ऍक्सेस करायचं आहे, फंक्शनला आपल्याला ऍक्सेस करायचं आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे ऍक्सेस फंक्शन. त्याचा सिंटॅक्स काय आहे, तर त्याचा सिंटॅक्स आहे मॉड्यूल नेम, मॉड्यूल नेम डॉट, आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन नेम लिहायचं आहे. ओके, आपल्याला इथे लिहायचं आहे फंक्शन नेम, फंक्शन नेम. त्यानंतर आपण काय करू शकतो, त्याला कॉल करू शकतो. जर पॅरामीटर असतील त्याला, तर आपण आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करू शकतो.
तर मी इथे सिम्पली काय लिहितो, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. ओके, ऍक्सेस करायचं आहे मला. तर बघा, ऍड जे फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये मी ऑलरेडी प्रिंट लिहिलेला आहे, ऑलरेडी प्रिंट लिहिलेला आहे. त्यामुळे मला इथे काय करायचं आहे, फक्त मला इथे फक्त त्या फंक्शनला कॉल करायचा आहे. कसा कॉल करायचा, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. मॉड्यूल काय आहे माझं, टेक्स्ट. ओके, मॉड्यूल काय आहे माझं, टेक्स्ट डॉट. मला काय करायचं आहे त्यानंतर फंक्शनचं नाव लिहायचं. तर मी इथे लिहिलं ऍड, आणि यामध्ये मी काय करणार, अर्ग्युमेंट प्रोव्हाइड करणार. तर मी इथे अर्ग्युमेंट प्रोव्हाइड केले 2,3. त्यानंतर मी इथे लिहिलं टेक्स्ट डॉट एमयूएल फंक्शनला मी ऍक्सेस करणार, आणि त्यामध्ये आर्ग्युमेंट पास करणार 2,5. 2,5. तर बघा, याचा आन्सर आपल्याला काय मिळणार, आपल्याला याचा आन्सर मिळणार 10. त्यानंतर टेक्स्ट डॉट वाय, याचा आन्सर आपल्याला मिळणार 20. त्यानंतर टेक्स्ट डॉट झेड, याचा आन्सर आपल्याला मिळणार 30. त्यानंतर इथे आपल्याला काय आन्सर मिळणार, इथे आपल्याला आन्सर मिळणार A+B म्हणजे 2+3. इथे आपल्याला 5 आन्सर मिळणार, आणि इथे आपल्याला काय मिळणार, इथे आपल्याला आन्सर मिळणार 10, कारण आपण काय करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय. तर एक वेळेस एक्झिक्यूट करून दाखवतो मी तुम्हाला. तर बघा, एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळाले, 10. बघा इथे आन्सर दाखवतो. बघा 10, 20, 30, आणि त्यानंतर मिळालेलं आहे मला 5 आणि 10. अशा प्रकारे मला आन्सर मिळालेलं आहे. आता बघा, एक सिंपल चेंज मी इथे करतो. मी काय करतो, इथे इथे मी करणार रिटर्न. इथे काय करणार, मी सिम्पली रिटर्न करणार, आणि रिटर्न आपण काय करतो, याला A × B. A × B मी इथे रिटर्न करतो आहे, आणि मी याला सेव्ह केलेलं आहे. बघा, आता बघा, मी जर या फाईलला काय केलंय, मी रन केलेलं आहे. ओके, रन केल्यानंतर बघा, मला इथे 10 मिळाले का, मला इथे 10 आन्सर मिळालेलं नाही. का बरं नाही मिळालं, कारण जर फंक्शन काहीतरी गोष्ट रिटर्न करत असेल तर माझ्याकडे दोन ऑप्शन असतात. आयदर मी काय करू शकतो, त्याला प्रिंट करू शकतो, किंवा मी त्याला काय करू शकतो, त्याला मी एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून नंतर प्रिंट करू शकतो. तर मी इथे काय करणार आहे, डायरेक्टली याला प्रिंट करणार आहे. तर मी केलेलं आहे प्रिंट टेक्स्ट डॉट एम्युएल 2,5, आणि मी याला एक्झिक्यूट करणार आहे. तर बघा, एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, ते 10 मिळालेलं आहे. तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, जर प्रिंट केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याला कॉल करू शकता, तुम्हाला आन्सर मिळेल. आणि रिटर्न जर केलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला प्रिंट करावं लागेल. ओके, बाय डिफॉल्ट फंक्शन काय रिटर्न करत असतो, नन. तर आता मी ऍज अ प्रिव्हियस याला ठेवतो. कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असेल. ओके, ते प्रिंट केलेलं आहे मी, कंट्रोल C. हा आपला झालेला आहे फर्स्ट वे. आता आपण बघणार आहोत वे 2. ओके, तर वे 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट नेसेसरी थिंग. ओके, जे नेसेसरी थिंग्स आहेत त्याच काय करायचे आहे, आपल्याला इम्पोर्ट करायचे आहे. तर वे 2 मध्ये आपल्याला करायचे आहे नेसेसरी थिंग इम्पोर्ट. तर मी इथे लिहितो इम्पोर्ट, किंवा सिम्पली मी तुम्हाला सांगतो, हा एक आपला वे 2 आहे, आणि यामध्ये आपण काय करणार आहोत, इम्पोर्ट नेसेसरी नेसेसरी थिंग्स. आता बघा, तुम्हाला जर नेसेसरी थिंग काय करायचं आहे, इम्पोर्ट करायचे असेल, तर तुमचा जो सिंटॅक्स आहे तो कशा प्रकारे आहे, तर तुम्ही लिहू शकतात फ्रॉम. फ्रॉम कीवर्ड आहे. त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, फ्रॉम मॉड्यूल अंडरस्कोर नेम. मॉड्यूलचं जे नाम असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इम्पोर्ट करून तुम्हाला काय करायचं आहे, जे पण ॲटम्स असतील किंवा मेंबर असतील जे तुम्हाला त्या मॉड्यूलमधून इम्पोर्ट करायचे, त्यांचे तुम्हाला नाव नाव लिहायचे, सेपरेटेड बाय कॉमा. तर बघा, टेस्ट.py मध्ये आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत, x, y, z, आणि 2 फंक्शन आहेत, ऍड आणि एम्युएल. तर यामधले जे मला इसेन्शियल गोष्टी आहेत त्यास काय करणार, मी इम्पोर्ट करणार. तर मी इथे लिहितोय फ्रॉम टेक्स्ट. ओके, टेक्स्ट मधून मी काय इम्पोर्ट करणार, आता इम्पोर्ट मी केलेला आहे एक्स, त्यानंतर वाय, आणि त्यानंतर मी काय इम्पोर्ट करतोय, इथे ऍड फंक्शनला इम्पोर्ट केलेलं आहे. 3 गोष्टी मी काय केलेल्या आहेत, टेक्स्ट.py मधून इम्पोर्ट केलेल्या आहे. आता मला जर याला ऍक्सेस करायचं असेल तर मी काय करू शकतो, ऍक्सेस यांना डायरेक्टली करू शकतो. डायरेक्टली म्हणजे कसं, जसं एक्सला ऍक्सेस आपण कसं करतो,
त्याप्रमाणे प्रिंट एक्स. तर मला इथे आन्सर काय मिळेल? मला सिम्पली इथे आन्सर मिळेल 10. त्यानंतर मला वायला ऍक्सेस करायचं आहे, तर मला सिम्पली मी लिहिणार प्रिंट वाय. तर मला याचे आन्सर मिळेल 20. त्यानंतर मला ऍड फंक्शनला ऍक्सेस करायचं आहे, तर मी त्याला ऑलरेडी इम्पोर्ट केलेला आहे. तर मी काय करणार, इथे प्रिंट लिहिणार आणि किंवा डायरेक्टली पण कॉल करू शकतो ऍड, आणि त्यामध्ये मी काय करणार, आर्ग्युमेंट पास करणार. तर मी इथे आर्ग्युमेंट पास केलेले आहेत 10 आणि 20. तर ऍड हे काय देणार मला आन्सर 30 आन्सर देणार आहे. एक वेळेस मी तुम्हाला रन करून दाखवतो. बघा, रन केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे इथे 10, त्यानंतर 20 आणि त्यानंतर मला काय मिळाले इथे 30. ओके. आता बघा की मी काय केलेलं आहे, फक्त ज्या नेसेसरी थिंग्स आहेत त्याच फक्त मी काय केलेलं आहे, इम्पोर्ट केलेल्या आहे टेक्स्ट मॉड्यूल मधून. मी एक्स इम्पोर्ट केलेला आहे, वाय इम्पोर्ट केलेला आहे, ऍड फंक्शन इम्पोर्ट केलेलं आहे. आता मी ज्या गोष्टी इम्पोर्ट नाही केलेल्या आहेत त्या कोणत्या आहे, झेड आणि एम्युएल फंक्शन. आता मी काय करतो, झेड जे व्हेरिएबल आहे त्याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. तर मी रन करून बघतो इथे. तर बघा, रन केल्यानंतर मला काय येत आहे, नेम एरर, नेम झेड इज नॉट डिफाईन्ड. आता हा एरर का बरं येतोय आपल्याला? कारण आपण झेडला इम्पोर्ट केलेलं नाही. आपण झेडला इम्पोर्ट केलेलं नाही. याला मी एक वेळेस कमेंट करतो आणि मी काय करतो, आता एम्युएल फंक्शनला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. तर मी इथे केलं एम्युएल, त्यामध्ये मी परत पास केलं 5 आणि 4. ओके, 5,4. आता एमयूएल ला मी इम्पोर्ट केलेलं नाही. बघा इथे एक्स वाय आणि ऍडलाच मी इम्पोर्ट केलेला आहे. याला मी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो, रन करून बघतो. तर बघा मला परत काय आलेलं आहे, नेम एरर आलेला आहे की नेम एमयूएल इज नॉट डिफाईन्ड. का बरं आलेला आहे? कारण मी त्याला इम्पोर्ट केलेलं नाही, त्याला इम्पोर्ट केलेलं नाही. तर जेव्हा पण तुम्ही सेकंड वे यूज करत असाल तेव्हा तुम्हाला दोन कीवर्ड यूज करायचे. एक कोणतं, फ्रॉम. फ्रॉम म्हणजे कोणत्या मॉड्यूल मधून. ओके, फॉर्म म्हणजे काय, कोणत्या मॉड्यूल, फ्रॉम टेक्स्ट, टेक्स्ट मॉड्यूल मधून इम्पोर्ट. कोणत्या गोष्टी इम्पोर्ट करताय तुम्ही, एक्स वाय आणि ऍड. तर ज्या गोष्टी तुम्ही काय केलेल्या आहे, इम्पोर्ट केलेल्या आहे, त्याच गोष्टी तुम्ही काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. हा तुमचा झालेला आहे सेकंड वे. हा तुमचा झालेला आहे सेकंड वे. आता आपण बघणार आहोत वेस 3. ओके, वे 3. तर वे 3 मध्ये आपण काय करत असतो, तर आपण इम्पोर्ट मॉड्यूल ऍज अलाइज नेम. ओके, अलाइज नेम, अलाइज अंडरस्कोर नेम. अलाइज नेम म्हणजे काय, आपण त्याला काय देत असतो, एक शॉर्ट नेम देत असतो. त्याला काय देत असतो, एक शॉर्ट नेम आपण प्रोव्हाइड करत असतो मॉड्यूलला. आता बघा, जर आपल्याला मॉड्यूलला काय करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे, तर कशा प्रकारे आपण इम्पोर्ट करू शकतो, तर आपल्याला सिम्पली लिहायचं आहे इम्पोर्ट मॉड्यूल नेम, इम्पोर्ट मॉड्यूल नेम, इम्पोर्ट मॉड्यूल नेम ऍज अलाइज नेम. अलाइज म्हणजे काय, शॉर्ट नेम जे तुम्ही देणार आहे ते ते असेल त्यांचं अलाइज नेम. ओके, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, टेस्टला इम्पोर्ट करायचं आहे. तर आपण केलेलं आहे इम्पोर्ट, त्यानंतर मी केलं टेक्स्ट ऍज, आणि टेस्टला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता, शॉर्ट फॉर्म. टी पण देऊ शकता, सिम्पली टी पण देऊ शकता, किंवा टीएस देऊ शकता, टीई देऊ शकता, जे पण तुम्हाला द्यायचं आहे ते देऊ शकता, किंवा के देऊ शकता. शॉर्ट फॉर्म कोणताही असू शकतो. तर मी सिम्पली याला काय नाव दिलेलं आहे, इथे टी नाव दिलेलं आहे. ओके. आता बघा, मला जर व्हेरिएबलला ऍक्सेस करायचं असेल तर मी इथे लिहितो ऍक्सेस, ऍक्सेस व्हेरिएबल. कशा प्रकारे ऍक्सेस करणार मी व्हेरिएबलला, तर मला इथे सिम्पली लिहायचं आहे अलाइज नेम. अलाइज नेम म्हणजे शॉर्ट नेम, डॉट मला इथे लिहायचं आहे व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम हे मला लिहायचं आहे. तर मला काय करायचं आहे आता, की मला एक्स ला ऍक्सेस करायचं आहे. तर कशा प्रकारे करणार मी, तर प्रिंट, त्यानंतर अलाइस नेम. आता मी टेस्ट लिहिणार आहे का, नाही. मी कोणतं नाव, शॉर्ट फॉर्मचं नाव यूज करणार आहे. तर मी इथे लिहिणार टी डॉट
टी डॉट आणि इथे काय लिहिणार मी एक्स लिहिणार, तर मला याचा आन्सर काय मिळणार 10 मिळणार आहे. त्यानंतर सपोज दॅट मला काय करायचं आहे झेडला ऍक्सेस करायचं, मी काय करणार टी डॉट झेड, तर मला आन्सर काय मिळणार याचं 30 आन्सर मिळणार. ओके, आता तुम्ही पूर्ण इम्पोर्ट पूर्ण जे मॉड्यूल आहे ते इम्पोर्ट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही एक्स ला पण ऍक्सेस करू शकता, वाय ला पण ऍक्सेस करू शकता, झेड ला पण ऍक्सेस करू शकता, ऍड आणि एमयूएल फंक्शनला पण ऍक्सेस करू शकता. पण जर तुम्हाला आवश्यकता एक्स आणि झेडचीच आहे तर तुम्ही इथे काय यूज करणार, फक्त एक्स आणि झेडच तुम्ही यूज करणार आहात. त्यानंतर काय करायचं आपल्याला सेकंड ऍक्सेस तुम्हाला करायचंय फंक्शन. ऍक्सेस तुम्हाला करायचंय फंक्शन कशा प्रकारे केलं जाईल, तर याचा जो सिंटॅक्स आहे तो काय आहे अलाइस नेम, अलाइस अंडरस्कोर नेम डॉट तुम्हाला करावं लागेल फंक्शन नेम. काय करावं लागेल तुम्हाला फंक्शन नेम. आता दोघी फंक्शनला तुम्ही ऍक्सेस करू शकता, ऍड फंक्शनला पण आणि एमयूएल फंक्शनला पण. सपोज दॅट मला आवश्यकता फक्त एमयूएल फंक्शनची आहे, तर मी काय करणार, तर इथे लिहिणार मी बघा इथे प्रिंट आहे त्यामुळे मी डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. ओके, तर मी करणार इथे अलाइस नेम म्हणजे टी डॉट, त्यानंतर मी लिहिणार आहे एमयूएल आणि मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 5 आणि 8चं, तर मला फायनली याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर मला येणार 40. ओके, 40 आन्सर येणार. एक वेळेस मी तुम्हाला रन करून दाखवतो, तर बघा मला काय आन्सर मिळालेलं आहे तर बघा 10, 30 आणि त्यानंतर मला इथे मिळालेलं आहे 40 आन्सर. अशा प्रकारे काय करू शकतो शकतो आपण की आपलं जे मॉड्यूल आहे ते जर खूप मोठं, त्याचं नाव जर खूप मोठं असेल, जसं कॅल्क्युलेटर एक मॉड्यूल आहे, तर कॅल्क्युलेटर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, कॅल्क्युलेटर मधलं एखादं फंक्शन जर यूज करायचं आहे तर तुम्हाला कॅल्क्युलेटर डॉट फंक्शन नाव लिहावं लागेल. पण जर तुम्ही त्याला शॉर्ट नाव दिलं, सपोज सी नाव दिलं, तर मग कसं होईल, तुम्हाला फक्त काय लिहावं लागेल सी डॉट जे फंक्शन नेम आहे ते लिहावं लागेल. आता आपण बघणार आहोत फोर्थ वे. फोर्थ वे मध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण इम्पोर्ट करणार आहोत सगळ्या गोष्टी. ओके, आपण पूर्ण गोष्टी काय करणार आहोत, इम्पोर्ट करणार आहोत. ऑल थिंग्स वी विल इम्पोर्ट फ्रॉम द टेक्स्ट. ओके, तर आपण इथे करणार आहोत इम्पोर्ट, इम्पोर्ट ऑल थिंग्स. ओके, इम्पोर्ट ऑल थिंग्स हा आपल्याकडे काय आहे वे 4, आपल्याकडे आहे वे. तर बघा याचा जो सिंटॅक्स आहे तो आहे फ्रॉम module name, from module name import, import आणि आपल्याला यूज करायचं आहे ऍस्ट्रिक साइन. ऍस्ट्रिक साइन म्हणजे काय असेल, ऑल. प्रत्येक गोष्ट मी काय करतोय इम्पोर्ट करतोय, म्हणजे एक्स पण इम्पोर्ट होणार, वाय पण इम्पोर्ट होणार, झेड पण इम्पोर्ट होणार, ऍड पण इम्पोर्ट होणार आणि एमयूएल पण तुमचं काय होणार इथे इम्पोर्ट होणार. तर सिम्पली आपण इथे काय लिहायचं, फ्रॉम मॉड्यूल नेम, कोणत्या मॉड्यूल मधून आपण इम्पोर्ट करतोय, तर टेस्ट, फ्रॉम टेस्ट आणि आपण काय इम्पोर्ट करतोय ऑल थिंग्स, म्हणजे आपण काय लिहायचं इथे ऍस्ट्रिक साइन. ओके, आता जर मला व्हेरिएबलला ऍक्सेस करायचं असेल किंवा मला फंक्शनला ऍक्सेस करायचं असेल तर आपण काय करू शकतो, त्याला डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. तर मी तुम्हाला इथे दाखवतो प्रिंट एक्स, तर मला इथे आन्सर काय मिळणार, मला इथे आन्सर मिळणार 10. ओके, इथे आन्सर मिळणार मला 10. त्यानंतर बघा प्रिंट मी करणार आहे वाय, तर मला इथे आन्सर काय मिळणार, मला इथे आन्सर मिळणार 20. त्यानंतर मी करणार आहे प्रिंट झेड, तर मला इथे आन्सर मिळणार आहे 30. त्यानंतर मला फंक्शन ऍक्सेस करायचे आहे, तर कशा प्रकारे करणार मी ऍड आणि त्यामध्ये मी काय करणार पॅरेंथेसिस मध्ये आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करणार. तर मी आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे इथे 4 अँड 5, तर याचा आन्सर मला काय मिळणार 9, याचे आन्सर मला मिळणार. त्यानंतर मी करणार आहे एमयूएल आणि यामध्ये मी लिहिणार आहे 4,5, तर इथे मल्टिप्लिकेशन होणार, तर मला काय मिळणार इथे 20 मिळणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे मॉड्यूल मधून पूर्ण गोष्टी काय करणार आहे
एकाच वेळेस इम्पोर्ट करणार आहे. एक वेळेस मी तुम्हाला रन करून दाखवतो. तर बघा मला इथे आन्सर काय मिळालेला आहे, 10, 20, 30 आणि इथे 9 आणि 20 अशा प्रकारे मला आन्सर मिळालेला आहे. पण हा जो वे आहे, हा कसा आहे, नॉट रिकमेंडेड. ओके, नॉट रिकमेंडेड. जनरली आपण या वेजला यूज करत नाही. आपण काय करतो, ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत माझ्यासाठी, त्याच गोष्टी मी काय करणार आहे, इम्पोर्ट करणार आहे. त्याच गोष्टी मी काय करणार आहे, इम्पोर्ट करणार आहे. आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट इम्पोर्ट रूल्स इन पायथॉन. तर फर्स्ट रूल काय आहे की इम्पोर्ट शुड बी ॲट टॉप ऑफ द फाईल. तर आपल्याला जर इम्पोर्ट स्टेटमेंट लिहायचं आहे किंवा कोणतीही गोष्ट जी आपल्याला इम्पोर्ट करायची आहे ती आपल्याला कुठे करायची आहे, ॲट द टॉप ऑफ द मॉड्यूल. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मी, बघा इम्पोर्ट टेस्ट. तर जे टेस्ट मॉड्यूल आहे ते तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे ॲट द टॉप. त्यानंतर आपण काय करू शकतो, टेस्टमध्ये ज्या आपण गोष्टी आहेत त्या ऍक्सेस करू शकतो. तर मी ते ऍक्सेस केलेलं आहे, प्रिंट त्यामध्ये टेक्स्ट डॉट ए असं मी ऍक्सेस करू शकतो. पण जर मी इम्पोर्ट नंतर यूज केलं आणि त्याआधी जर मी टेक्स्ट मधल्या ज्या पण गोष्टी आहेत किंवा जे पण व्हेरिएबल किंवा फंक्शन आहे ते ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर मला काय येणार आहे, एरर येणार आहे. त्यामुळे नेहमी इम्पोर्ट शुड बी रिटर्न ॲट द टॉप ऑफ द फाईल. त्यानंतर बघा सेकंड जो रूल आहे तो आहे मोड्यूल नेम कॅन नॉट बी अ पायथॉन कीवर्ड. तर आपण ऑलरेडी पायथॉन कीवर्ड शिकलेलो आहोत. आपल्याकडे 37 पायथॉन कीवर्ड आहे, रिझर्व कीवर्ड. तर पायथॉन रिझर्व कीवर्ड डॉट पी वाय असं आपल्या मॉड्यूलचं नाव नसायला हवं. ओके, तर बघा इथे काय लिहिलेलं आहे, इम्पोर्ट डॉट पी वाय. तर इम्पोर्ट काय आहे, आपला रिझर्व कीवर्ड आहे, त्यामुळे ही काय आहे, इनव्हॅलिड आहे नाव. त्यानंतर फ्रॉम डॉट पी वाय, फ्रॉम काय आहे आपला, रिझर्व कीवर्ड आहे, त्यामुळे हे पण काय आहे, इनव्हॅलिड आहे. त्यानंतर क्लास डॉट पी वाय, क्लास पण काय आहे आपला, रिझर्व कीवर्ड आहे, त्यामुळे हे नाव पण काय असेल, हे नाव असेल तुमचं इनव्हॅलिड. त्यानंतर बघा करेक्ट, करेक्ट नाव कसं असू शकते, तर इम्पोर्ट अंडरस्कोर डेटा डॉट पी वाय हे करेक्ट नाव असू शकते. त्यानंतर फ्रॉम अंडरस्कोर फाईल डॉट पी वाय हे पण करेक्ट नाव असू शकते. त्यानंतर स्टुडंट अंडरस्कोर क्लास डॉट पी वाय हे पण काय असू शकते, करेक्ट नेम असू शकते. त्यानंतर बघा आपल्याकडे थर्ड रूल आहे, मॉड्यूल नेम शुड फॉलो नेमिंग रूल्स. ओके, कोणकोणते रूल आहे नेमिंग रूल्स, तर बघा यूज लोअर केस लेटर. तर आपल्याला काय करायचं आहे, जनरली आपल्याला लोअर केस लेटरमध्ये मॉड्यूलचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड बघा नो स्पेस. ओके, नो स्पेस म्हणजे आपल्याला काय करायचं, जे मॉड्यूल नाव लिहितोय त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्पेस असायला नको. त्यानंतर बघा नो स्पेशल कॅरेक्टर, आणि इथे काय दिलेलं आहे मी, ब्रॅकेटमध्ये अंडरस्कोर. म्हणजे स्पेशल कॅरेक्टर फक्त कोणतं अलाउड आहे, तर अंडरस्कोर हेच फक्त स्पेशल कॅरेक्टर अलाउड आहे. कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर, तर जे आपलं मॉड्यूल नेम आहे ते नंबरनी स्टार्ट व्हायला नको. तर बघा रॉंग कोणतं असेल इथे, 123 टेक्स्ट डॉट पी वाय. तर यामध्ये जे आपलं मॉड्यूल नेम आहे 123 टेक्स्ट हे कशाने स्टार्ट झालेलं आहे, नंबरनी स्टार्ट झाले आहे, त्यामुळे हे काय आहे, इनव्हॅलिड आहे. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल स्टुडंट हायफन डेटा डॉट पी वाय. तर यामध्ये आपण काय केलंय, स्पेशल कॅरेक्टर यूज केलेला आहे हायफन, जो अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण काय करायचं, याला इनव्हॅलिड कन्सिडर करायचं. ओके, त्यानंतर बघा माय, त्यानंतर स्पेस आणि फाईल डॉट पी वाय यामध्ये स्पेस अलाउड नाही, त्यामुळे हे पण काय आहे, इनव्हॅलिड, इनव्हॅलिड नेम आहे. त्यानंतर बघा करेक्ट काय असेल, तर टेस्ट 123 डॉट पी वाय हे करेक्ट नेम असेल. स्टुडंट अंडरस्कोर डेटा डॉट पी वाय हे पण काय असेल, करेक्ट नेम असेल. आणि माय फाईल डॉट पी वाय हे पण काय असेल, आपलं करेक्ट नेम असेल. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण आपण इम्पोर्ट स्टेटमेंट बद्दल ज्या पण ऍक्टिव्हिटी करणार आहोत तेव्हा आपल्याला ह्या रूल्स, हे रूल्स लक्षात ठेवायचे आहेत.